नमस्ते मैत्रिणींनो, गोल गळ्यावरती कटवर्क डिझाईन बनवायची आहे. तर मी पेपरवरती गोल झाकणाने गोल गोल आकार असे डिझाईन कट करून घेत आहे. आणि गळ्याचा जो आकार आहे तो पहिले पेपरवर मी आखून घेतला. त्याच्यानंतर मग हे गोल गोल राऊंड मी झाकणाने गोल गोल करून घेतले आणि ते बरोबर आता कट करून घेतले मी. आणि अशा पद्धतीने आता हे पेपर कटिंग झालेली. आणि पेपर कटिंग मी कॅनव्हासवर ठेवून आणि अस्तर लावून घेतले. आणि आता पाठी मागून आता सेंटर काढून घेतलं आणि आता हे सेंटर काढून टाचण्या लावून मी हे शिवून घेणार आहे. आता हे व्यवस्थित सगळी चारी बाजूनं टाचण्या लावून घ्यायच्या आणि हळूहळू हळूहळू गोल गोल आकार जसे आहेत तसेच आपण शिलाई मारून घ्यायची. खूप स्लो एकदम शिलाई मारायची. एक एक दोन दोन टाके मारायचे. कारण की काय, स्पीडनं जर मशीन चालवली तर तो आकार आपला बिघडून जाईल. म्हणून एकदम हळूहळू टाके मारायचे. वेळ लागतो पण मग आकार व्यवस्थित होतो. तर अशा पद्धतीनं हळूहळू मी पूर्ण गोल गोल आकार हे शिवून घेतले आणि आता हे थोडं थोडं अंतर ठेवून कट मारायचे. आता पूर्ण कटिंग करून घ्यायची पण अंतर ठेवायचं थोडं. सगळे आता हे गोल गोल असे कट करून घ्यायचे. आणि बघा आता हे कट केल्यानंतर जे 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 कॉर्नर आहेत त्या कॉर्नरवरती कट मारायचे. बस छोटे छोटे कट मारायचे. कट शिलाईपर्यंत नाही गेला पाहिजे. प्रत्येक कॉर्नरवरती कट मारून घ्यायचं. आणि आता हे हातानं असं आता व्यवस्थित प्रेस करून ते गोल गोल राऊंड आता चांगले व्यवस्थित करून घ्यायचे. बघा पूर्ण आता हे मी व्यवस्थित करून घेतले. कारण की यात मी पेपर पण टाकलेला आहे आणि कॅनव्हास पण टाकलेलं आहे आणि अस्तर पण लावलेलं आहे. आता हे पेचकसच्या साहाय्याने मी व्यवस्थित करून घेते. काही काही ठिकाणी वरती येत नाही तर मग ते पेचकसच्या साहाय्याने व्यवस्थित करून घ्यायचे गोल गोल कोणे. तर अशा पद्धतीने आता हे पूर्ण झालेले आहे. आणि आता मी त्या गोल गोल कोण्यावरती दाब टीप देत आहे. दाब टीप दिले की अजून व्यवस्थित चांगले होतात ते. मशीन अडकली कुठंतरी. बघा आता हे व्यवस्थित सगळे गोल गोल याच्यावर दाब टीप द्यायची. आणि मी ही सिंगल दाब टीप आहे, मी परत याच्यावर डबल दाब टीप देणार आहे. तर अशा पद्धतीने मी याच्यावर परत डबल दाब टीप दिलेली आहे. बघा डबल दाब टीप दिली मी. डबल दाब टीप दिली तर एकदम व्यवस्थित अजून चांगले झाले. तर अशा पद्धतीने हे कटवर्क पूर्ण रेडी झालेले आहेत. आणि आता प्रत्येक कोण्यामध्ये मी एक एक मणी लावणार आहे छोटा. तर माझे असेच व्हिडिओ बघण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा. तर प्रत्येक कोण्यामध्ये मी एक एक मणी लावला तर मणी लावलं की अजूनही चांगलं दिसणार आहे ते. तर अशा पद्धतीनं माझी ही कटवर्कची गोलगळ्यावरची डिझाईन तयार झाली आहे. तर माझे असेच व्हिडिओ बघत जा, लाईक करा. बघा किती सुंदर दिसतात कटवर्क आणि गोल गोल कटवर्क आणि छोटे छोटे मणी पण. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय.